हे जे दुबळं पडलंय, हे जे सादाळलंय ना, ह्याच्यासाठी सादाळलंय कुठं? बाहेर का आत? आत. कंदिलाची काच कुठं खराब होती? आत. स्वच्छ कुठून करायला पाहिजे? आतून करायला पाहिजे. आत झाली या मात मग विश्वात सर्वाटाई, मगच ते ब्रह्म चैतन्य तुझ्या अनुभवाचे येई. मग संतांच्या उपदेशानं माणसं निबळी बनतात का बहादर होतात? आणि बुवाच्या उपदेशानं बदरच का? मठाधिपतीच्या कीर्तनकाराच्या आणि हे बुवा, मी संतांच्या म्हणत नाही, बुवाच्या म्हणजे उपदेशानं बुवाच होतात. घेतली काठी लावला झेंडा, बाई भाकरीवाडा पंढरीचा वार करी, हे खानदान भीक मागे, हे का शास्त्राने शिकवलेलं. मग बहादर झाले पाहिजे. कृष्णाने अर्जुन बळा पडला होता, सादाळला होता, बहादर बनवला का बळा बनवला? बहादर बनवला. संतांच्या उपदेशानं बहादर बांधतात. इथं संतांच्या उपदेशानं आपल्याला काय करायचं आहे त्यांची. अरे लय नेबळेपण झालं. एखाद्या तरुणीची कोण छेड करत असलं आणि आपण जर म्हणलो कुठं आपल्या ओळखीचे, आपल्याला काय करायचं आहे, कुठली अवलाद झाली ती है ना? ह्याच्यातली झाली का नाही? धर्म रक्षणाचे येणार ते विष्णूचे अवतार झाले, आज आहेत, पुढे होणार देनेश्वराचं. ऐशानर देहा येऊन येणारा. हा काय वाग्मय करून ठेवलं साधू संतांनी. स्वतः जगायचं, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं, कर्तव्य निष्ठ बनवला अर्जुनाला. अर्जुनाचे कारणे गीता उपदेशली श्रीकृष्णाने अर्जुनाचं निमित्त करून आणि या मराठीचे नगरी हा ब्रह्मविद्येचा सुकाळ करी आणि ह्या जगाला बहादर करून ठेवलं. आणि हे भागवत धर्मात पडली की नेबळी होते. काय करायचं आपल्याला? घरची बायको बी त्रास देते आणि बापन बेबी नीट बघत नाही. चला आपलं चंद्रभागेला भीक मागून खाऊ. नेबळा झाला का बहादर झाला? आणि तुझ्या गळ्यात माळाय, अंगावर टिकलाय, अरे वारी करतो हा, आणि तुझ्या डोक्यात बदल कुठं व्हायला पाहिजे? बाहेर का आत? नाही ना, बदल आत जायची वाटच ह्या समाजाला कोण जावना. अद्वैत कुसरी विरळा जाणे. अद्वैत वाटणी आत गेल्यानंतर आत बदल होतोय. कारण भगवंताचं स्थान कुठं आहे? तैसा हृदया माझी मी असता सर्व